विद्यापीठात 16 संघात धम्मविषयक वादविवाद उत्पन्न होऊ नये म्हणून सारिपुत्रा सारख्या महाप्रज्ञावान भिक्षूंनी तथागताच्या धम्माचा एक साररूपाने संग्रह केला होता. त्या सूत्राचे नावच संगीती पर्याय सूक्त आणि द सूत्र असे आहे. कारण तथागत आमच्यातून निघून गेले तर पुढे भिक्खू संघात धम्मावरून फूट पडू नये म्हणून भगवंतांच्या सान्निध्यातच सारिपुत्राने या सूत्राचा उपदेश देव भिक्खू संघाला केला होता. कारण एकदा काय झालं होतं की निंगटीनाथ पुत्र महावीरजी यांचा मृत्यू झाला तेव्हा जयनाथ धम्माविषयी महाकलह निर्माण झाला की महावीरजींनी असा उपदेश केला होता. तर दुसरा निघंट म्हणे की तुला काही माहीत नाही, आम्हाला काय माहीत आहे. आणि अखेर झगडे झाले हे भगवंतास माहिती झाले तेव्हा त्यांना सर्व भिक्खू संघास एकत्रित बोलावून त्यांना धम्मोपदेश दिला. तो सर्व भिक्खूंनी कंठस्थ केला. जैनांच्या कलहाने भिक्खू संघाला एक चांगली शिकवणूक मिळाली आणि भगवंताच्या धम्माची सुरक्षा म्हणून संपूर्ण बुद्ध वचनाचे सारिपुत्राने 2च सूत्रात संगायन केले होते. हेच भगवंताच्या सान्निध्यात असतं बुद्धवचनाचे केलेले धम्म संगायन होय. त्यामुळे भविष्यातील धम्म संकट टळले आणि भगवंतांच्या सान्निध्यातच बुद्धवचनाचे निश्चित संगाय होऊन पुढे धम्माविषयी होणारी फूट येथेच संपली. आणि भिक्खू संघ धम्माविषयी तथागताच्या यातीतच सतर्क झाला व तथागत भगवान बुद्धाच्या सान्निध्यातच बुद्धवचनाचे एक निश्चित आणि योग्य संगायन झाले. संगायन म्हणजे संग्रह अर्थात संग्रहण, एकत्रीकरण किंवा निश्चिती. तसेच असेही म्हणता येईल की जे बुद्धाच्या सान्निध्यातील किंवा त्याच्यासमोर त्यांनी त्या संग्रहास मान्यता दिली होती असा त्याचा तात्पर्य होईल. म्हणजेच संगायन किंवा धम्म संगाय म्हणजे बुद्ध वचनाचा संग्रह. बुद्ध देखील बुद्धाच्या
धम्मोपदेशाचे संकलन म्हणजे संगायन पुढे असे संगायन बरेच आहे झाले. त्याला संगीती म्हटले आहे. पुढील अध्यायात आपण ते पाहणार आहोत.